सिंधुदुर्गात गणेश मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात. महागाईमुळे मूर्तींच्या किमतीत 25% वाढ. गणेशोत्सव जवळ येत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. यंदा गणेश चतुर्थी उशिरा असल्याने मूर्तिकारांना सुबक आणि आकर्षक मूर्ती घडविण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे. सिंधुदुर्गातील मूर्तींना स्थानिक बाजारपेठेसह गोवा राज्यातूनही मोठी मागणी आहे. पर्यावरणपूरक उत्सवाला प्राधान्य दिले जात असल्याने शाडूच्या मातीच्या मूर्तींना ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. मात्र डिझेल, रंग आणि इतर कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींमुळे यंदा गणेश मूर्तींच्या दरात सुमारे 25% वाढ झाली आहे. यंदा विविध आकर्षक संकल्पनांबरोबरच छावा या विषयावर आधारित गणेश मूर्तींनाही मोठी मागणी असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. त्याला चतुर्थी कमीत कमी 12-14 दिवस लेट आहे. त्यामुळे काम करायला पण जरा चांगलं आहे आणि म्हणजे व्यवस्थित करता येते, घाई नाही करायला नको पाहिजे. तुमच्या गणपती किती मूर्ती असतात? तरी 500च्या वर असतात. पण इकडनं कुठच्या सिंधुदुर्गातनं मागणी असते की बाहेरनं पण मागणी असते? गोवा, सिंधुदुर्ग आणि गोवा वगैरे एवढं. शाडूच्या असतील आणि पीओपीच्या पण असतील. नेमकी कुठल्या मूर्त्यांना जास्त मागणी आहे? जास्त मागणी ही शाडू मातीला आहे, पण ते एवढे आम्ही करू शकत नाही. मग ज्यांना कोणाला पाहिजे शाडू मातीचे त्याला आम्ही शाडू मातीच्या देतो, आणि ज्यांना विसर्जन करायचं चांगलं स्तोत्र आहे त्याला आम्ही पीओपीच्या देतो. गेल्या वर्षीच्या किमतीमध्ये आणि आताच्या, कारण एकंदरीत कलर सुद्धा वाढलेला पाहतोय, काय फरक आहे? म्हणजे गेल्या 25% वाढ आहे, कारण डिझेल वगैरे म्हणजे प्रत्येकजण सांगतं डिझेल वाढलं, मग ते सर्वच गोष्टी वाढतच गेल्या. नेमकं बघा, विविध प्रकारच्या ज्या अगदी मूर्त्या सुबक लोकांना हव्या असतात, काही डिझाईन वेगळी वेगळी अशी मागणी असते. तर तुम्ही आता यंदा ह्यावेळी कुठच्या डिझाईनला चांगली मागणी आहे? चांगली मागणी म्हणजे छावा म्हणून एक ते आलाय पिक्चर त्याचं, आणि जे पेनमध्ये जाऊन लोक काहीतरी फोटो काढतात ते आम्हाला येऊन दाखवतात, तर त्याच्यापर्यंत आम्ही ते करून देतो तसं. मग